राम राम डाळिंब बागायतदार मित्रांनो, मी आपला मित्र कृष्णदेव जाधव आपल्या बागायतदार ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. तर आज जो आपला विषय आहे तो म्हणजे सर्व शेतकऱ्यांना नेहमी पडणारा एक प्रश्न म्हणजे की बागेला नक्की पाणी किती द्यायचं. तर आज मी आपल्याला थोडक्यामध्ये सांगणार आहे. म्हणजे मी घेतलेला हा अनुभव आहे. आता आपण पाहू शकता, ही माझी बाग जी आहे ही 2.25 एकर बाग आहे. 500 झाडांची बाग आहे आणि ही पूर्व दिशा आहे. पूर्व दिशेला चढ आहे आणि पश्चिम दिशेला हा उतार आहे. तर आपण बघू शकता, हा जो ही जी गुटी आहे ही 5 जानेवारी 2025ची माझी लागण आहे. तर हा जो ड्रिपर आहे गुटीजवळ, हा 4 बोट जो ड्रिपर आहे हा चढाच्या दिशेने आहे. तर आपण तपासताना असं पाहायचं आहे की उताराच्या दिशेने ह्या साईडला थोडंसं उकरून आपल्याला इकडे तपासायचं आहे. आता हे दुसरं झाड आहे पहा, ह्या इकडे आपल्याला उकरून तपासायचं आहे की ह्या ठिकाणी जी माती आहे त्या मातीचा असा हातामध्ये लाडू बनतोय का आणि बोटांमधून ही माती सटकते का. तर आता हे पहा की लाडू व्यवस्थित बनतोय, म्हणजे ह्या ठिकाणी आपल्या भाषेमध्ये वापसा कंडिशन निर्माण झालेली आहे. तर आता आपण ह्या झाडांना पाणी देऊ शकतो. सध्या उन्हाळा चालू आहे मित्रांनो, दुपारचं टेम्परेचर 35-38 पर्यंत जात आहे. तर सध्या पाण्याचं जे इंटरव्हल जो आहे, प्रमाण जे आहे हे थोडंसं आपल्याला वाढवायला पाहिजे. कारण पाणी कमी पडल्यामुळे पुन्हा एखाद्या झाडाचे ड्रिपर वगैरे चॉकअप असतील तर हे पण आपण तपासलं पाहिजे. पाणी जर बंद असेल एखाद्या झाडाचं आणि तिथे जर माती खूपच ड्राय झाली तर तिकडे वाळवी सुद्धा लागू शकते. तर आपण पाहू शकताय की ह्या अशा प्रकारे आपण आपली रोपे जी आहे ही तपासून आपण पाणी सोडू शकतो. तर असेच माहितीदार व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या बागायतदार ह्या यूट्यूब चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.